ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्ब प्रकरणामध्ये आता शेकापनं देखील उडी घेतलेली आहे। शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडी आणि सीबीआय सह सर्व सरकारी एजन्सींमार्फत चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। ही मागणी करत असताना त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती तर गंभीर आरोप केलेतच आहेत, मात्र आमदार दळवी यांच्यावरती सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। खास करून त्यांची या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली। बरं, हे सगळं सांगत असताना मंत्री भरत गोगावले यांचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केलाय। या व्हिडिओचा काही भाग आणि स्क्रीनशॉट्स त्यांनी माध्यमांना देखील शेअर केले। दरम्यान माझ्यावरील आरोप खोटे असून चौकशीला सामोरं जायला तयार असल्याची प्रतिक्रिया या व्हिडिओ आणि कॅश बॉम्ब नंतर भरत गोगावलेंनी दिली आहे। शेतकरी कामगार पक्षाची ही मागणी आहे की कालचा जो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला कॅश सोबत महेंद्र दळवींचा, त्याच्यावर शासनाने, केंद्र आणि राज्य शासनाने, सीबीआय, ईडी आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो, सगळ्या एजन्सीज कडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना, या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। यांच्या प्रत्येक अकाउंट वरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे। यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओ ची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कित्येक बिल, कित्येक भ्रष्टाचार तिथून त्या ठिकाणी केलेला आहे। ही मागणी या ठिकाणी मी शेका पक्षाच्या वतीने करते। आम्हाला पण तो विचार करावा लागेल की नेमकी यातली वस्तुस्थिती परिस्थिती त्यांनी खुलेआम सांगावं। काय त्या चित्रलेखाने हे काय जे काय वस्तुस्थिती त्यांनी ओपन करून तुम्हाला सांगावं। ते कागद दाखवले, ते फडकवलं, थोडी तरी काहीतरी माणसाने जनाची नाही मनाची तरी ठेवायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय। काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पावलं टाकून चालायला लागतात। लक्ष आलं का? आम्ही तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत आम्ही खात्री करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्यावरती आरोप प्रत्यारोप करणार नाही। लक्षात ठेवा, त्यांनी केलंय, ह्यांनी केलंय का आणि कोणी केलंय, शेवटी ईश्वरवरती आहे, तो कोणाला सोडत नसतो। इथंच करा आणि इथंच भरा, लांब जायची आता आवश्यकता नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।